इगतपुरी मतदारसंघातील सीटू संलग्न अंगणवाडी कर्मचारी, आशा आणि गटप्रवर्तक, शालेय पोषण आहार कर्मचारी, स्त्री परिचर कर्मचारी, त्याचबरोबर बांधकाम कामगार आणि औद्योगिक कामगार आणि रोथे एरडे इनफिल्म इंडिया आणि धुमाळ इंडस्ट्रीजच्या औद्योगिक कामगारांच्या प्रलंबित प्रश्नांसाठी वाडीवराई या ठिकाणी इगतपुरी मतदारसंघाचे आमदार हिरामण खोसकर यांच्या उपस्थितीत जनसंवाद सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. जनसंवाद सभेच्या माध्यमातून तालुक्यातील कामगारांचे प्रलंबित प्रश्न आमदार खोसकर यांना दिले. समजावून घेऊन त्यांनी प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीने आमदार शासन दरबारी हस्तक्षेप करावा अशी मागणी सीटूचे जिल्हाध्यक्ष कॉम्रेड सीताराम ठोंबरे, जिल्हा सरचिटणीस कॉम्रेड देवीदास आडोळे, सेक्रेटरी कॉम्रेड अरविंद शहापुरे, कॉम्रेड पांडुरंग काटकर, कॉम्रेड भाऊसाहेब जाधव, कॉम्रेड रवी कातोळे, कॉम्रेड शरद बोराडे आणि शेकडो कामगार यांनी केली आहे. रोथे एरडे या ठिकाणी कमी केलेल्या कामगारांसह सर्वांना कामावर घ्यावं, त्यांना कायम करून वेतनवाढ द्यावी, धुमाळ इंडस्ट्रीच्या कामगारांना वेतनवाढ करार करावा आणि कमी केलेल्या कामगारांवर कामावर घ्यावं या मागण्या यावेळी करण्यात आल्या. याबरोबरच किमान वेतन दरमहा 30,000 रुपये करावं, वर्षानुवर्षे काम करणाऱ्या अंगणवाडी, आशा, गटप्रवर्तक, शालेय पोषक, स्त्री परिचर यांना कायम करावं, त्यांना सरकारी कर्मचाऱ्यांचा दर्जा आणि वेतन श्रेणी द्यावी, औद्योगिक क्षेत्रातील कंत्राटी पद्धतीवर बंदी घालावी, वर्षानुवर्षे काम करणाऱ्या कंत्राटी कामगारांना कायम करावं, त्यांना समान कामाला समान वेतन लागू करावं, सर्व कामगारांना ESIC, प्रॉव्हिडंट फंड, रजा, बोनस, विमा, महागाई भत्ता लागू करण्यात यावा, अंगणवाडी, आशा, गटप्रवर्तक, शालेय पोषण इत्यादी योजना कर्मचाऱ्यांना सरकारी कर्मचाऱ्यांचा दर्जा द्यावा आणि वेतन श्रेणी लागू करावी, कामगार विरोधी 4 श्रमसंहितांची महाराष्ट्र अंमलबजावणी करू नये या मागण्या यावेळी करण्यात आल्या. आमदार खोसकर यांनी सीटू संघटनेची भूमिका समजावून घेतली. हे प्रश्न सोडवण्यासाठी सहकार्य करण्याचं आश्वासन यावेळी त्यांनी दिलं. संबंधित मंत्रींनी याबरोबरच बैठक लावण्याचे आश्वासनही दिले आहे. वेद न्यूजसाठी प्रतिनिधी सतीश पुरोहित, इगतपुरी.